माझ्या गीतेवरील निबंध या व्याख्यानमालेत पुढचा विचार आपण आपल्यासमोर सगळ्यांसमोर मांडताना या ठिकाणी एक पूर्वविचार मांडणं देखील मला आवश्यक वाटतंय. अशासाठी आवश्यक वाटतंय की जसं श्री अरविंदांनी हे निबंध लिहिताना गीतेच्या अध्यायावर हुकूम लिहिलेले नाहीत, म्हणजे पहिला निबंध पहिल्या अध्यायावर किंवा पहिले 3-4 निबंध पहिले याच्यावर वगैरे असं केलेलं नाही आहे. तर त्यातल्या प्रमुख संकल्पना, प्रमुख बाबींच्या संकल्पनांवर निबंध लिहिलेला एक सूत्र त्याच्यामध्ये आहे. समजून सांगण्याचं एक सूत्र आपल्या त्या निबंधामध्ये त्यांनी घेतलेलं आहे आणि त्या सूत्रावर हुकूम ते निबंध आहे. आता जी व्याख्यानमाला आपण घेतो आहे किंवा हे जे मी घेते आहे हे तर अध्यायांप्रमाणे नाहीच आहे, निबंधांच्या क्रमाप्रमाणे सुद्धा नाही. या अध्यायांप्रमाणे नाही, निबंधांच्या क्रमाप्रमाणे नाही. आपण कसं जातोय की आपण आपल्याला माहिती असलेल्या शब्दांकडून पुढे पुढे जातोय. माहीत असलेले शब्द, मग त्याच्यापासून थोडेसे अपरिचित असलेले शब्द, विचारांच्या बाबतीमध्ये सुद्धा स्थूलाकडून सूक्ष्माकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे. थोडक्यात काय तर सोप्याकडून कठीणाकडे अशी आपली वाटचाल चालू आहे. त्यामुळे एक एक आपण संकल्पना, एक एक विषय किंवा एक एक न देता आपण एक एक माहीत असलेल्या गोष्टींपासून पलीकडे जाते. म्हणून पहिल्यांदा आपण गीता या ग्रंथकर्त्याचा आणि गीतेवरील निबंध लिहिणाऱ्या श्री अरविंदांचा परिचय करून घेतला. मग ग्रंथातली प्रमुख पात्र आहेत त्यांचा परिचय करून घेतला, गीतेच्या जन्मस्थानाचा परिचय करून घेतला आणि आता हळूहळू आपण त्याच्या खोलामध्ये शिरतोय. एखाद्या ठिकाणी आपण नवीन गावामध्ये गेलो की जशी वाट पुसत पुसत जातो, की त्या गावाच्या खाणाखुणा बघत बघत जातो आणि मग एकदा का आपण त्या ठिकाणी जाऊन पोचलो, ज्यांच्याकडे जायचं आहे उतरायचं आहे त्यांच्याकडे किंवा ज्या ठिकाणी थांबायचं आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पोचलो की मग बिनधास्तपणे त्या गावामध्ये आपण फिरायला सुरुवात करतो आणि तिथली वेगवेगळी ठिकाणं पाहत आनंद घेतो त्या गावाचा. तसं आपण या निबंधाच्या संदर्भात करतो आहोत. त्यामुळे आपल्याला कसलाही ताण येणार नाही आणि हे जे तत्वज्ञान आहे किंवा श्री अरविंदांचे विचार आहे म्हणूयात आपण, ते आपल्यापर्यंत पोचणं सोपं जाईल असा प्रयत्न या व्याख्यानमालेतून केलेला आहे. तर आता जो आपला आजचा विषय घेतलेला आहे तो आपण जाणीजे यज्ञ कर्म. जाण, जे यज्ञ कर्म आहे ते जाणून घे किंवा यज्ञ हेच कर्म आहे हे जाणून घे किंवा जे काय आपण कर्म करतो आहोत ते सगळं कर्म यज्ञ रूपात आहे हे जाणून घे. प्रत्येक कर्म हा यज्ञ आहे हे जाणून घे. अशा प्रकारचे जे हे 3 शब्द माझ्या डोक्यामध्ये फुलत होते. जामी, जे, जाण, जाणून घे. काय जाणून घे? जे यज्ञ आहे ते काय आहे, यज्ञ म्हणजे नेमकं काय आहे, मग यज्ञ कर्म म्हणजे काय आहे, यज्ञात हेच कर्म की कर्म हेच यज्ञ, यज्ञरूपी कर्म, कर्मरूपी यज्ञ काय आहे हे सगळं हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न. प्राचीन भारतामध्ये, वैदिक काळामध्ये यज्ञ कल्पना आणि यज्ञ संस्था हा एक खूप मोठा मननीय विचार होता. ती एक यज्ञ कल्पना, यज्ञ संकल्पना, यज्ञ संस्था आणि त्या यज्ञाच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या सगळ्या गोष्टी, त्या यज्ञाच्या अनुषंगाने केलं जाणारं अध्ययन, त्या यज्ञाच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या गोष्टी, हे या एक अत्यंत वेगळा मननीय अभ्यासाचा विचार आहे. त्याच्या मागे एक जी प्रमुख संकल्पना होती ती संकल्पना अशी होती की देव आणि मानव यांच्यातल्या देवघेवीचा व्यवहार असं या कल्पनेचं आणि संस्थेचं स्वरूप, मूळ रूप. आज ही संस्था आपल्या देशात सुद्धा मूळ स्वरूपात अस्तित्वात नाही.
फारच वेगळ्या प्रकाराने बदललेल्या स्वरूपामध्ये परिवर्तित झालेल्या स्वरूपात अस्तित्वात नाही आहे. आणि तिचं हे स्वरूप गीतेच्या पासूनच बदलत गेलं आहे. गीतेने आपल्याला हा विचार दिला आहे, यज्ञाचा अत्यंत महत्त्वाचा विचार दिलेला आहे. यज्ञ या वैदिक संकल्पनेला जे व्यापक कालजयी रूप दिलाय, त्यामुळे गीता अजून आपल्यापर्यंत टिकून आहे. इतक्या वर्षानंतर सुद्धा गीतेचा अभ्यास करावाच वाटतो. गीता आवडते, गीतेवर श्रद्धा आहे, किंवा गीता काय सांगते त्याच्यातले विचार, त्याच्यापैकी जो काय भाग आपल्याला आपल्या कालानुरूप आहे तो घेता येतो आहे. याचं कारणच हे आहे की गीतेने या सगळ्या संकल्पनांना अत्यंत सुंदर, व्यापक, सूक्ष्म आणि कालातीत, त्रिकालाबाधित असं रूप दिलेलं आहे. कोणत्याही काळाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही असं हे रूप दिलेलं आहे. आणि म्हणून तिचं जे मूळ रूप होतं, प्राचीन रूप होतं, ते व्यवहारातून नष्ट होत चाललेलं आहे, हळूहळू झालं आहे. आणि ते होणारच. जे काय आहे, जी काय गोष्ट निर्माण होते ती त्या 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 काळानुरूप असते, त्या काळाला अनुकूल असते. काळ बदलला, लोकांची आवश्यकता बदलल्या की त्यानुसार त्या संकल्पना, त्या संस्था नष्ट होतातच. कितीतरी गोष्टी आपल्या व्यवहारातून आपल्या डोळ्यासमोर पाहता पाहता नष्ट झालेल्या आपल्याला माहिती आहे. अगदी आत्ताचंच उदाहरण घ्यायचं झालं, नुकतंच काही दिवसांपूर्वीचं किंवा पुढचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याकडली जी तार व्यवस्था आहे, तारेने मजकूर पाठवण्याची व्यवस्था होती, ती पूर्णपणे बंद झालेली आहे. पण ती कोण्या एका काळामध्ये ती अत्यंत आवश्यक, अत्यंत महत्त्वाची अशी व्यवस्था होती. पण आता त्याची गरज नाही, त्याची जागा दुसऱ्या कोणीतरी घेतली आहे, म्हणून ती बंद झालेली. तशासारखा काळानुरूप जो व्यवहार बदलतो, त्याप्रमाणे व्यवहारातून काही गोष्टी नष्ट. कारण की सामान्य जनतेला त्या वास्तव स्वरूपाची ओळखही मग पुढे उरत नाही. त्यामुळे त्या गोष्टीशी संबंध, काळानुरूप बदललेल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीचा सामान्य जनतेशी त्याची ओळख नसते, पुढच्या पिढींशी त्यांचा संबंधही उरत नाही. तसं यज्ञाच्या मूळ स्वरूपाबद्दल झालं. तरीही आज अशी व्यक्ती नाही की ज्या व्यक्तीला यज्ञ हा शब्द माहिती नाही, किंवा यज्ञ म्हणजे काय हे माहिती नाही. याचं कारण असं की गीतेने या सगळ्या प्राचीन यज्ञाश्रया शब्दाचा अर्थ आपल्याला दिला आहे. तो मूळ अर्थ नसून अत्यंत सूक्ष्म, मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सूक्ष्मता आहेच, पण तो अलंकारिक आणि प्रतिकात्मक आहे. गीतेतल्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या प्रतिकात्मक आहे आणि प्रतीक समजून घेणं आवश्यक आहे. आपल्या धर्मशास्त्रातले, धर्मग्रंथातले किंवा विचार मूलक जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये बरीचशी प्रतीकं आहेत, ती प्रतीकं आपल्याला कळायला हवी. त्याचप्रमाणे गीतेमध्ये जी देवांची कल्पना केलेली आहे, गीतेने जी देव ही संकल्पना आपल्या पुढे मांडलेली आहे, कल्पना मांडलेली आहे, ती सुद्धा कोणतीही स्थानिक देवता किंवा पौराणिक देवता अशी नसून विश्वात्मक दार्शनिक तात्विक आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे दोषावे. देवच विश्वात्मक झालेला आहे आणि यज्ञ हा वाग्यज्ञ झालेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी इतकं सुंदर वर्णन केलं की गीतेने जे दोन आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत त्यातल्या दोन संकल्पना, एक देवांची संकल्पना, देव ही संकल्पना, आणि दुसरी यज्ञ ही संकल्पना, ही आपल्याला पूर्णपणे बदलून दिली. श्री अरविंद म्हणतात की ती इतकी व्यापक, स्थूल आणि व्यापक, सूक्ष्म आणि कालातीत केल्यामुळेच गीता आपल्यापर्यंत आजपर्यंत आपल्याला त्याच्यातला अर्थ जसा आहे तसा पोहोचू शकतोय आपण विचार केल्यानंतर. देवता या यज्ञीय देवता वेगळ्या आहेत. यज्ञीय देवता पंचमहाभूत रूपात होत्या. पौराणिक देवतांमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या देवता निर्माण झाल्या. मग त्याच्यानंतर पुढे अवतार संकल्पना आली. सगळं पुढे येणार आहे आपल्या ह्याच्यात, त्याच्यावर आता काही भाष्य करू नये. ही सगळी संकल्पना आली आणि त्याच्यानंतर आज आपण केव्हा तरी कुठल्या तरी एका याच्यामध्ये देवता, दैवत या विषयावर आपण विचार करणार आहोत. या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना गीतेने दिल्यामुळे गीतेतला यज्ञ आणि गीतेतली यज्ञ संस्था हे शब्द मानसशास्त्रातील एक व्यावहारिक गोष्ट आहे. मानसशास्त्रावर आधारित असलेली व्यावहारिक गोष्ट आहे. आणि या सामान्य आणि सर्वच लोकांना
लोकांचा धर्म टिकून राहण्यासाठी, धर्म हा शब्द आपण काल आधीच्या व्याख्यानामध्ये बघितला त्याप्रमाणे घ्यायचा आहे, प्रत्येकाचा स्वधर्म व्यक्त करणार आहे. म्हणून आपल्याला ते सहज स्वीकारता येतात, ते शब्द सहज स्वीकारतात. आणि एकदा यज्ञ ही संकल्पना मानसशास्त्रीय पातळीवर स्वीकारली, ती मान्य करता आली, की मग दोन जीवांच्या देवघेवीची आधुनिक कल्पना आणि नीतिशास्त्रांनी सांगितलेली त्यागाची आणि आत्मदानाची आधुनिक कल्पना यांना गीतेतल्या यज्ञसंस्था आणि यज्ञ यांच्या वर्गात अनुक्रमे बसवून विस्तृत आणि खोल अर्थ देता येतो, असं श्री अरविंदांचं वाक्य आहे. एकदा आपल्याला हे स्वीकारता आलं की गीतेतले यज्ञ आणि यज्ञसंस्था हे शब्द मानसशास्त्रासारखी एक व्यावहारिक गोष्ट आहे, की मग आपल्याला दोन व्यक्तींच्या किंवा अनेक जीवांमधल्या देवघेवींची आधुनिक कल्पना, ही जी आधुनिक कल्पना आहे देवघेवींची, म्हणजे देव देतो आहे, ही जी पूर्वीची यज्ञाची कल्पना होती ती जाऊन कोणीतरी जीव कोणासाठी तरी काहीतरी करतो आहे, ही संकल्पना यज्ञ याच्यामध्ये, या संकल्पनेमध्ये आणि यज्ञसंस्था या संकल्पनेमध्ये आधुनिक त्यागाची आणि आत्मदानाची कल्पना स्वीकारते. आणि मग राष्ट्राय स्वहा इदं न मम हे म्हणता येतं, की माझं आयुष्य राष्ट्राच्या कल्याणाकरता आहे, माझं आयुष्य ही एक समिधा आहे जी मी राष्ट्र या स्वातंत्र्याच्या होमकुंडामध्ये अर्पण करते. ही आत्मज्ञानाची कल्पना आहे. ही गीतेने जो यज्ञाला व्यापक आणि विस्तृत अर्थ दिलाय त्यामुळेच आपल्याला स्वीकारता येते की यज्ञ हा पूर्वी होत होता त्याप्रमाणे एक होमकुंड पेटवलेले आणि होता ऋत्विज यज्ञाचे करणारे यजमान, त्याची पत्नी आणि बाकी सगळे बसलेले ब्रह्मवृंद, अशी न राहता ती एका मानसिक स्तरावर. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना, या निबंधांचं लेखन करत असताना श्री अरविंदांनी जो विचार केलेला आहे गीतेच्या संदर्भात, गीतेने दिलेल्या यज्ञाच्या संदर्भामध्ये, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी अगदी सुरुवात करताना प्रस्तावनेच्याच निबंधामध्ये श्री अरविंदांनी त्यांच्या लिखाणाचा उद्देश स्पष्ट केला. गीतेवरील निबंध या लिखाणाचा उद्देश, पुष्कळशा गोष्टी आपण सुरुवातीला बघितल्या प्रास्ताविकामध्ये. उद्देश मुद्दामून याच्यासाठी नंतर ठेवला होता की गीतेच्या संकल्पनांना सुरुवात झाली की आपण या उद्देशाचा विचार करूया. त्यांनी जो उद्देश स्पष्ट केलेला आहे त्या उद्देशामध्ये ते म्हणतात की गीतेचा अभ्यास करताना, मी जेव्हा हा गीतेचा अभ्यास करतोय किंवा यावरचे निबंध लिहितो आहे, तेव्हा गीतेचा अभ्यास करताना तिच्या विचारांचे पंडिताला किंवा विद्यापीठाला शोभेल असे सूक्ष्म विश्लेषण करून पाहणे हा हेतू असणार नाही. पांडित्यपूर्ण अभ्यास गीतेचा करणं, विद्यापीठाला शोभेल म्हणजे त्याच्या एखाद्या पदवीसाठी, PhD साठी, डिलीटसाठी हा अभ्यास केला गेलेला नाहीये. तसं सूक्ष्म अवलोकन करणं हा अभ्यास करण्याचा हेतूच नाहीये. किंवा तत्वज्ञानाच्या कल्पना निर्मित इतिहासात गीतेचं स्थान ठरवणं हाही हेतू नाहीये. की आतापर्यंत जे काय तत्वज्ञानाचे ग्रंथ निर्माण झालेले आहेत वेदांपासून किंवा आणखीन सगळ्यांपासून, आपल्याच देशाचे नव्हे तर इतर देशांमध्ये, इतर भाषांमध्ये जे सगळे ग्रंथ निर्माण झालेले आहेत ते सगळे तत्वज्ञानाचे निर्माण झालेले ग्रंथ, त्यांची जी काही परंपरा आहे, श्रेष्ठता आहे, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये गीतेचं स्थान काय आहे हे तुलनात्मक दृष्ट्या असा विचार करणं हाही हेतू याचा नाहीये, तोच ठरवण्याचा हेतू नाहीये. किंवा कुठल्या तरी एखाद्या पंथाच्या अभिमानी वादविवादासाठी हा विषय नाहीये. कुठल्या तरी पंथाच्या अभिमानी वादविवादासाठी आमच्याच विचारांना गीतेचं कसं पाठबळ आहे हे सिद्ध करायचं नाहीये मला. काय होतं की कोणीतरी आपल्या पंथाच्या काही हे ठरवतात, निकष ठरवतात की हे असं नियम ठरवतात किंवा एक तत्वज्ञान ठरवतात की आम्हाला आमच्या पंथाला अमुक अमुक गोष्टी मान्य आहेत, या पद्धतीने आम्हाला करायचं आहे, जगण्याचे आम्ही हे नियम ठरवले आहेत.
मग आता हे नियम आम्ही जगण्याचे ठरवलेले आहेत, हे अगदी बरोबरच आहेत हे सिद्ध करण्यासाठी मग गीतेतले पुरावे दिले जातात की गीतेतही बघा असंच सांगितलं, गीतेतही बघा असंच सांगितलंय म्हणून आम्ही करतोय, म्हणून आमचं बरोबर आहे. म्हणजे आमच्याच पंथाला किंवा आमच्याच विचारधारेला, आमच्याच विचारांना गीतेचं पाठबळ आहे असं सिद्ध करण्यासाठी गीता हाताशी धरलेली नाही, हेही त्यांनी स्पष्ट केलं. मग कशासाठी हा प्रपंच? हे करायचं नाही, ते करायचं नाही, ते करायचं, मग कशासाठी करायचं आहे? करायचं कशासाठी आहे? श्री अरविंद म्हणतात, फक्त आमच्या आध्यात्मिक प्रवासात आम्हाला मार्गदर्शन मिळावं, सहाय्य मिळावं, हा हेतू ठेवून आम्ही गीतेचा अभ्यास करतो. सुंदर, स्वच्छ, उदात्त आणि सर्वांसाठी उपयोगी पडणारा हा हेतू आहे की मानवी जीवन, मानवी बुद्धी, मानवी मन हेच आध्यात्मिक प्रवास करू शकतो. बुद्धी प्राण्याला आहे, मन प्राण्याला आहे, संवेदना प्राण्याला आहे, सगळं काही प्रत्येक सजीवांना ह्या गोष्टी आहेत. पशु पक्षी, झाडं, पानं, फुलं, दगडधोंडे सगळ्यांनाही सजीवता आहे. सर्वाठाई एकच आत्मा म्हटल्यानंतर सर्वांच्या ह्याच्यामध्ये ते सगळं आहे, ते चैतन्य सगळ्यांमध्ये आहे. पण स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घेण्याची क्षमता फक्त मनुष्याजवळ आहे. आणि ती सुद्धा काही एका ठराविक याच्यानंतर, ठराविक योग्यतेनंतर येते. आणि मग तो जो आध्यात्मिक उन्नतीचा प्रवास कुठेतरी सुरू होतो, तो सुरू झाला की मग जसं प्रवासात आपल्याला कोणाला तरी वाट विचारावी लागते, खाणाखुणा शोधावे लागतात, कधी कधी कोणाचा तरी मदतीचा हात घ्यावा लागतो, तशासारखा या सगळ्या ह्याच्यात सहाय्यभूत ठरावी, मार्गदर्शक ठरावी म्हणून गीतेचा अभ्यास. आणि हा गीतेचा अत्यंत निस्वार्थ हेतू आहे की त्यांनी तो प्रवास केला, त्याच्यात त्यांना जे काही तत्व गीतेची मार्गदर्शक ठरली ती त्यांनी मांडून ठेवली, लिहून ठेवली, सांगून ठेवली मागून येणाऱ्यासाठी. कारण पुढच्याला ठेच लागली की मागचा शहाणा होतो असं आपण म्हणतो, तो की नाही हा बघायलाही दा. पण त्यांनी त्याच्यासाठी करून ठेवलंय की मी एक वाट प्रशस्त करून ठेवली आहे बाबांनो, चालायचं तर चाला तुम्ही त्या वाटेवर, माझा काही आग्रह नाहीये. पण मला ह्या गोष्टी दिसल्या, ह्या खाणाखुणा दिसल्या, अशी मदत झालेली आहे बघा. आणि आपण आता तेच करतोय आपल्या मार्गावर. या जो सम्यक कुशलनी ज्ञान यज्ञ मांडलेला आहे त्या यज्ञामध्ये गीतेचा काय आपल्याला, गीतेचं मदत काय होऊ शकेल, त्याचं काय सहाय्य होऊ शकेल, काय आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं हे आपण बघणार आहोत. म्हणून ते क्रमशः नाहीये, सरळ सरळ नाहीये, ते कुठेतरी एकाच उतरत आहे. मग गीतेने यज्ञासंबंधी जे नियम, जे सिद्धांत मांडलेले आहे किंवा गीतेने यज्ञासंबंधी जे विचार मांडलेले आहेत त्याचा विचार आपल्याला करायचा. यज्ञासंबंधी गीतेने 2 सिद्धांत मांडले, 3ऱ्या अध्यायात आणि 4थ्या अध्यायात. तर त्या 3ऱ्या अध्यायामध्ये यज्ञाची पारंपरिक संकल्पना स्पष्ट केलेली आहे, जी आपण आता बघितली, देव आणि मनुष्य यांच्यातला व्यवहार, ती व्याख्या केलेली आहे. यज्ञ कर्म स्पष्ट केलेलं आहे. यज्ञ कर्म म्हणजे जे जे काय केलं असेल ते यज्ञाच्या स्वरूपात असावं. यज्ञाचं रूप, त्याचं जे काही स्वरूप भौतिक स्वरूप असेल ते यज्ञकुंड, होमकुंड वगैरे ते रूप, त्यात पडणाऱ्या आहुती आणि त्यातून होणारी फलप्राप्ती. यज्ञ हे काम्य, फल देणारे, फलप्राप्ती करणार, फलाची आशा धरून केले जाणारे, ही जी संकल्पना आहे, या मागची संकल्पना परमेश्वर आपलं रक्षण करतोय, देव आपलं रक्षण करतोय. म्हणजे परमेश्वरमध्ये देव म्हणायचंय, देव आपलं रक्षण करतो आहे, तर आपण त्याच्यासाठी काहीतरी कृतज्ञता म्हणून केलं पाहिजे. गीताईमध्ये विनोबाजी म्हणतात, रक्षा देवास यज्ञाने तुम्हा रक्षोत देवते. ही संकल्पना याच्या मागची आहे 3ऱ्या अध्यायात, की तुम्ही यज्ञ करून देवांचं पोषण करा, त्यांना हविर्भाग द्या, त्यांचा जो काही द्यायचा आहे ते त्या अर्थाने त्यांचं रक्षण करा आणि ते तुमचं रक्षण. धर्म रक्षते धर्म हा एक सर्वसामान्य सिद्धांत आहे. ही संकल्पना देव आणि मनुष्य यांच्यातला हा व्यवहार आहे.
देवानं जे जे काय मानवाला दिलं त्याबद्दल तुम्ही त्यांना संतुष्ट करा. तुमच्या या कार्यामुळे देव संतुष्ट होऊन तुम्हाला इच्छित फळं देतील. मग ती फळं प्राप्त झालं ते म्हणून सुद्धा त्यांच्यासाठी तुम्ही यज्ञ करा कृतज्ञते. कारण यज्ञ हाच तुमच्या जन्माचं कारण आहे, अस्तित्वाचं कारण आहे. कारण तुम्ही अन्नावर जगता. अन्नात भवती भूतानी. अन्नाच्या मुळे अन्न आहे म्हणून भूत सर्व प्राणी मात्र जिवंत आहे. पर्जन्यात अन्न संभव आहे. अन्न कुठून येतं? पाऊस पडतो म्हणून येतो. पर्जन्यामुळे अन्न निर्माण होतं. यज्ञात भवती पर्जन्य. पाऊस का पडतो? कारण आपण यज्ञ करतो. देवाची कृपा करतो, देवाच्या कृपेसाठी यज्ञ करतो. त्याच्या मागे वैज्ञानिक कारण काय आहे वगैरे ह्या सगळ्या खूप खोल्यात जाणाऱ्या गोष्टी आहेत. त्याबद्दल विषयांतर होईल जर आपण बोलायला गेलो तर. यज्ञात पर्जन्य भवती पर्जन्य यज्ञ कर्मसंभवा. यज्ञ हे कर्मातून निर्माण होते. हा श्लोक सगळ्यांना गीतेचा माहिती आहे, याबद्दलची माहिती आहे. त्यामुळे इथे विस्तार भयास्तव त्या ठिकाणी फुलात शिरत नाही. एकच की तुम्ही आपण सगळे यज्ञावर पोचलो जातो, अन्नावर पोचलो जातो. हे अन्न पर्जन्य अन्नाशिवाय जगू शकणार नाही. हे अन्न पर्जन्याशिवाय निर्माण होणार नाही, उद्भवू शकणार नाही. पर्जन्य यज्ञामुळे निर्माण होतो आणि यज्ञ कर्मातून उत्पन्न होतो. इथे आपण येऊन थांबतो. पुन्हा ही साखळी तर समजली. यज्ञ कर्मातून उत्पन्न होतो. कर्म म्हणजे काय? अत्यंत कठीण गहन असा विषय. कर्म म्हणजे काय आणि यज्ञ कर्मातून उत्पन्न होतो म्हणजे काय? कर्म म्हणजे प्रत्येक गोष्ट, कार्य, क्रियाकलाप ज्याला म्हणतो. जे काय होतं, जी आपली हालचाल होते, जे आपण उठतो, जागे होतो, पुन्हा झोपतो, त्याच्यानंतर जागृती येते, स्वप्नामध्ये जातो आणि पुन्हा आपल्या रोजच्या कार्यकलापाला सुरुवात करतो, रोजच्या कामाला सुरुवात करतो. हे सगळी जी हालचाल आपली होते संपूर्ण सृष्टीची होते. सृष्टीच्या बाबतीत सुद्धा म्हणतो ना, सगळी सृष्टी जागी झाली, सगळी सृष्टी सुस्नात झाली वगैरे. सृष्टीवर आपण सगळं म्हणतात. तर ही जी सृष्टी आहे, हिची जी हालचाल आहे, प्रत्येक गोष्ट जी घडते आहे. आता आपल्याला जे आपण स्थिर वाटतोय ते बसले होते एका जागी वगैरे, असं कुठे स्थिर आहोत आपण हलतोच आहे. कारण आपण ज्या पृथ्वीवर आहे ती पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते आहे. ही हालचाल आहे. जो सूर्य आहे तोही स्थिर नाही आहे. तो सुद्धा त्याच्या ग्रहमालेमध्ये, त्याच्या मालेमध्ये कुठल्या तरी एका दुसऱ्या स्थिर सूर्याभोवती ही सगळी आपली ग्रहमाला घेऊन फिरतो आहे. म्हणजे हे किती प्रचंड आहे सगळं, की एक एवढा सूर्य, त्याच्या भोवती असलेले हे 9 ग्रह, त्या 9 ग्रहांचे उपग्रह, ते सगळे आपापल्या भोवती फिरणारे, त्या सगळ्यांचं शेपूट घेऊन सूर्य आणखी कोणाभोवती तरी फिरतो आहे, त्याच्या केंद्राभोवती. हे किती सगळं अतर्क्य आहे आणि हे सगळं कर्म आहे. हे घडतंय, ही हालचाल आहे, स्थिर काहीच नाहीये. सगळं काही हालचाल हलणार आहे. आणि हे जे आहे ही सगळी हालचाल कोणामुळे आहे? कोणामुळे शक्य आहे? कशामुळे आहे? कसं हे बिनखांबांचा आकाश आपल्या डोक्यावर सदासारखं पसरलेलं. तर म्हणजे ते काहीच नाही, आपण आपल्याला दिसतंय, आपण त्याला मान्य केलेलं. हे सगळं कशामुळे? कसं आणि कशामुळे आहे याचं उत्तर गीतेने दिलेलं आहे. हे अक्षरामुळे. अक्षर म्हणजे जे आपण लिहितो ते अक्षर नाही. अक्षर जे क्षर नाही, जे नष्ट होत नाही, जे काय आहे, जे आहे ते क्षर ब्रह्म. अक्षर ब्रह्म हे 2 शब्द गीतेने वापरले. या 2 संकल्पना आपल्यासमोर मांडलेल्या आहेत, अक्षर ब्रह्म आणि क्षर ब्रह्म. अर्थात या सगळ्या संकल्पना आधीच आपण म्हटलं, त्यामुळे सर्वोपनिषद भावासारखं सगळ्या पूर्वी मांडलेल्याच संकल्पना आहेत. त्या आपल्यापर्यंत गीतेने अतिशय सुंदर शब्दांमध्ये पोहोचवल्या. व्यासांनी रचना करताना ती अतिशय उत्तम शब्दांमध्ये रचना केली. हे जे अक्षर ब्रह्म आहे, या हालचाली ज्या आहेत त्या क्षर ब्रह्मामुळे झालेल्या आहेत.
आणि क्षर ब्रह्म हे अक्षर ब्रह्मातून निर्माण झालं. अक्षर ब्रह्म काहीच करत नाही, कारण ते तत्व आहे. नमस्कार द्या ब्रह्म तत्व अपारा. जे ब्रह्म तत्व आहे, जे तत्व आहे ते काय करणार आहे? काहीच करू नाही शकत, कारण की त्याला अस्तित्वच नाही आहे. निर्गुण निराकार वगैरे वगैरे असे आपण बघू हळूहळू त्याचे सगळ्या गोष्टी. तर जे तत्व आहे ते काही करू शकत नाही. त्यातून क्षरब्रह्म निर्माण होतं आणि क्षरब्रह्मामुळे हे सगळं होतं. हा सगळा प्रपंच हा या अक्षरातून असला तरी क्षरब्रह्मामुळे आहे हे जाणणं हा या यज्ञ संकल्पने मागचा आणि संस्थेमागचा मूळ उद्देश आहे. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आपण नेमकं कोण आहोत हे मागे मागे जात शोधण्याचा प्रयत्न करतो. आपण शोधतो ना, कधी आपल्या स्वतःला शोधतो, आपल्या घराण्यात शोधतो. आपण कोण? आपले आई वडील आपल्याला माहीत असतात, आपले आजी आजोबा माहीत असतात, कधी कधी पणजोबा पण माहीत असतात. तर त्याच्या मागे मात्र आपल्याला फक्त नावं माहीत असतात आणि आणखी 2 पिढ्या गेल्यानंतर आपल्याला नावं पण माहिती नसतात. मग आपल्याला ती उत्सुकता निर्माण होते की नेमकं काय, आपलं काय होतं, कोण होतं, मूळ पुरुष कोण होतं, मग कुठे कोणाशी नातं होतं. मग आपण मागे मागे जायचा प्रयत्न करतो, शोधायचा प्रयत्न करतो आणि त्यालाच आपण आपल्या घराण्याचा इतिहास म्हणतो, आपला कुलवृत्तांत असं म्हणतो. हे सगळं जे शोधायची जी उत्सुकता आहे आपल्याला, या उत्सुकतेचं कारण एकच आहे की आपण नेमकं आलो कुठं. ही मागे मागे नेणारी उत्सुकता आहे. एकदा आपल्याला आपल्या घराण्याची किंवा आपल्या मूळ पुरुषांचा शोध घेण्याची उत्सुकता आपल्या मनात निर्माण झाली की आपोआप आपल्याला आपला शोध घेण्याची उत्सुकता निर्माण होते. शोधावंसं वाटतं ही खूप महत्वाची वृत्ती आहे. मला काहीतरी शोधायचंय, शोधून काढायचंय असं वाटणं ही आहे बीज आहे, हा पाया आहे स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करणे. आपण कोण आहोत, नेमकं कोण आहोत हा शोधण्याचा प्रयत्न ही यज्ञ संस्था करते. म्हणून काम्य यज्ञ वेगळे आहेत. त्याचा आता आपल्याला इथे विचार करायचा नाही. तर भौतिक शारीरिक व्यक्तीच्या पातळीवर धनधान्य पशुवृत्ती पुत्रपौत्र समस्त, धनधान्य पशुवृत्ती पुत्रपौत्र समस्त हे पावते रूप विद्यार्थी, हे सगळं जे आहे हे प्राप्त करण्यासाठी आहे. याचा विचारच नाही, कारण ते सगळं भौतिक पातळीवरचं आहे. ते आपण मिळवतो, कसं मिळवायचं, काय मिळवायचं आपल्याला सगळं माहीत असतं. कष्ट करतो, प्रयत्न करतो, त्याच्यासाठी अभ्यास करतो, डिग्र्या मिळवतो, रात्रंदिवस आपण त्याच्यासाठी मेहनत घेतो आणि अत्यंत योग्य उत्तम मार्गाने हे सगळं मिळवावं अशी अपेक्षा असते. त्यासाठी तशा प्रकारे धडपड करत असतो. सर्वसामान्य मध्यमवर्गीय किंवा जो बुद्धिजीवी वर्ग आहे तो सगळा याच मार्गाने जात असतो. बाकीच्या मार्गांबद्दल आपण नाही बोलतो, तो आपला विषयच नाही आहे, नाही का. हे व्यक्तीच्या पातळीवरचं झालं. मग समष्टीच्या पातळीवरचे यज्ञ झाले की माझ्या समाजाला सगळं मिळू दे, माझ्या गावासाठी अमुक होऊ दे, माझं राज्य सुरक्षित राहू दे, शत्रूचा नाश होऊ दे, त्याचा विनाश होऊ दे. मग दुष्ट त्यात म्हणून केलेले यज्ञ झाले. समष्टीच्या पातळीवरती कशी गंमत आहे. श्री अरविंदांनी प्रत्येक ठिकाणी या 3 गोष्टींचा विचार केलेला आहे. तसा इथे गीतेचा विचार त्यांनी मांडलेला आहे. स्वतःचं मत इथं दिलेलं नाहीये, पण त्याचे इतर वाङ्मय जेव्हा आपण वाचतो त्याच्यामध्ये काय मत स्पष्ट होतं की हे सगळं 3 पातळीवर, हे व्यक्तीच्या पातळीवर भौतिक पातळीवर झालं, मला अमुक मिळावं, माझ्या समाजाला हे मिळावं, माझं राज्य स्थिर राहावं, माझा देश स्वतंत्र राहावा, हे देशाच्या पातळीवर झालं. आणि मग याच्या पलीकडे जाऊन जे आपल्या मनामध्ये शोधायचं आहे, स्वतःला शोधायचं आहे, ही साखळी या साखळीपर्यंत नेण्याचा यज्ञ संकल्पनेचा हा जो अर्थ दिलेला आहे हा गीतेने, तो मानसिक यज्ञामुळे दिलेला आहे की माझं मन की माझा आत्मा हा शरीराच्या कैदेत आहे. त्या आत्म्याचे असंख्य शत्रू आहेत. त्याच्यातले षड्रिपू पहिले आपल्याला माहित आहे, कामक्रोध, याशिवाय आणखी काही शत्रू आहेत.
मग अहंकार सोडायचा म्हटलं तर त्या अहंकारामध्ये सुद्धा राजस अहंकार असतो. इतरांसाठी मी काहीतरी केलेलं आहे, माझ्यासाठी नाही बरं, मी बिलकुलच स्वार्थी नाही, इतरांसाठी केलेलं आहे, हा राजस अहंकार. मग त्याच्यानंतर मी नाही काही करत आहे, हा एक सात्विक अहंकार. म्हणजे मी अहंकार सोडला आहे, मी अहंकारी नाही, हाही एक अहंकारच झाला. कारण तिथे मी आला, मी अमुक नाही, मी अमुक करत नाही, या ठिकाणी हा सात्विक झाला तरी तो अहंकारच झाला. एका कवीने एक सुंदर वळ म्हटलेली आहे, तुम निरभिमान होने का मत अभिमान कर. किती सुंदर वळ आहे, 3-4 शब्द. तुम निरभिमान होने का मत अभिमान कर. नाही सुटू शकत आपल्याला आपल्यातला हा अहंकार. हे शत्रू आहेत. मग या शत्रूंचा विनाश मनातल्या यज्ञाने करायचा आहे. मग ते मानसिक यज्ञ येतो. हा मानसिक यज्ञ आपल्याला गीतेने सांगितले. आणि हा मानसिक यज्ञ करण्यामागे कशा तऱ्हेने तो आपल्याला हे करायचं आहे, तर ते तत्व शोधायचं. एक तत्व एकमेव ब्रह्म अक्षर ब्रह्म. या एक अक्षर ब्रह्म, एकमेव अक्षर ब्रह्म आणि 2 रूप घे. स्वतः अक्षर ब्रह्म तिथं तसं स्थिर राहिलं, त्याच्यातनं अक्षर ब्रह्म निघाल्याने त्याचं काही नुकसान झालं नाही. पूर्णातून पूर्ण गेल्याने पुन्हा पूर्णच उरत आहे तशासारखं ते पूर्ण तिथं तसंच्या तसं स्थिर राहिलं. त्याच्यातनं अक्षर ब्रह्म निर्माण झालं जगाचा व्यवहार करण्यासाठी, कारण ते अक्षर ब्रह्म करू शकत. मग हे जे निर्माण झालेलं अक्षर ब्रह्म आहे, हे क्षर ब्रह्म आणि अक्षर ब्रह्म या दोन गोष्टींची, 2 बाबींची तुलना केली तर मग त्यांचं स्वरूप आपल्याला समजतं. मूळ अक्षर ब्रह्म, आधी अर्थ समजून घेऊ. मूळ अक्षर ब्रह्म म्हणजे सर्व वस्तूंचा सर्वगत आत्मा, सर्वगत आत्मा, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस, विश्वात्मा, जे सगळं काही आहे ते. आणि क्षरब्रह्म म्हणजे प्रत्येक वस्तुमात्राच्या पोटी असलेलं चंचल क्षर. प्रत्येक वस्तुमात्राच्या पोटी असलेली ही चंचल गोष्ट आहे. तुला सहज उदाहरण द्यावं असं वाटलं की जर एखाद्या मोठ्याच्या मोठ्या पाऱ्याचा गोळा असेल, खूप मोठा, तर तो असा गोल 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 तिथे फिरत राहील, स्थिर राहणार नाही. त्याच्यातनं जो थोडासा भाग काढून घेतला, थोडासा तुकडा केला, तर तो गोळा तिथंच राहील. आणि हा पारा जो आहे तो कशाला चिकटणारा, निसटून जाणारा, हातातून त्याचा एक छोटासा गोळा, जो थर्मामीटरमध्ये वगैरे असतो तेवढा किंवा त्यापेक्षा थोडा मोठा घेतला आणि तो जर तिथे सोडला तो त्या ठिकाणी, तर तो सुद्धा तो आपला स्वतंत्रपणे तिकडे फिरत राहील. अशी तर कल्पना नाही आहे ती अक्षर ब्रह्माची. पाऱ्यासारखी निसटून जाणारी, हातात न येणारी, पण आहे, चंचल आहे, कुठेही स्थिर नाही. अक्षरब्रह्म स्वस्वरूपात स्थिर आहे, स्वस्वरूपात स्थिर आहे. आणि क्षरब्रह्म हे सृष्टीच्या कर्मशील पुरुषाच्या रूपाने, सृष्टीमध्ये जे काही कर्म होत आहे ते क्षरब्रह्म. कर्मशील असं जे आहे, जे काय कर्म, जे काय घडतंय, जे काय असतात, जे काय होत आहे ते सगळं क्षर. आणि गीतेने या दोघांच्या एकत्र असण्याची कल्पना केलेली आहे की क्षरब्रह्म अक्षरब्रह्म हे एकत्रच आहेत. क्षरब्रह्माचा काही भाग असूनही अक्षर आहे, म्हणजे स्वस्वरूपात स्थिर असूनही कर्म करणारा जो आहे तो पुरुषोत्तम असं म्हटलं गेलं. तो स्वस्वरूपात स्थिर आहे, परंतु सृष्टीच्या करता, सृष्टीच्या कर्मामध्ये आल्यामुळे, सृष्टीच्या गुणांमुळे तो आपोआप कर्मशील झालेला आहे. तर त्याला गीतेने पुरुषोत्तम म्हटलं. क्षरब्रह्माची अवस्था आणि अक्षर ब्रह्माची अवस्था कशी असते? क्षरब्रह्माची अवस्था ही शांतीची, आत्मस्थ आणि समत्वाची, अत्यंत शांत.
म्हणून स्थिर आहे ना. आत्मस्थ, आत्म्यात स्थित आहे आणि समत्व त्याच्यामध्ये आहे. तर या तीनही गोष्टी पुरुषोत्तमात असणार. पुरुषोत्तम शांत पण असणार, आत्मस्थ पण असणार आणि समत्वाची भावना त्याच्यामध्ये असणार. त्याच्याच बरोबर तो प्रकृतिस्थ पण असणार, प्रकृतीत पण स्थित आहे. सगुण आहे, ब्रह्म आहे आणि विश्व शक्तीचं ते स्थान. असा हा पुरुषोत्तम. तसं पाहिलं तर मग पुरुषोत्तमाचं रूप कसं असणार? गुणातीत आहे, निर्गुण आहे, अक्षर काहीच नाही आहे आणि काहीच नसूनही तो सगुण साकार आहे. या दोन्हीच्या मधून यज्ञ तत्व निर्माण स्थिर आहे, तरी पण कर्म कर. यज्ञाची जर आपण यज्ञकुंड डोळ्यासमोर आता आपल्या लक्षात येतो की तो अग्नी तिथे स्थिर आहे, पण तरी त्याच्या ज्वाळा मात्र उफाळतात. जसा अलंकार या थंडीला, त्या थंडीलातला अलंकार आहे आणि ज्वाळा उफाळतात. तशासारखा हृदयात आतमध्ये स्थिर आहे, पण बाह्यात कार्य मात्र तो कार्य करतोय, असा तो पुरुष. ईश्वर या सगळ्या व्यवहारात क्षर पुरुषाच्या रूपाने वावरायला लागला की आपोआप विश्वाचा पसारा वाढतो. प्रत्येकामध्ये तो वावरायला लागला, यायला लागला की तो आपोआप विश्वाचा पसारा. हे जे ईश्वराचं ज्ञान आहे, त्याची अवस्था, त्याचं रूप, त्याचा अर्थ, ते ब्रह्म आहे. अक्षर ब्रह्मातून निर्माण झालेला जो क्षर पुरुष आहे, त्यापासून जन्म, त्यापासून सृष्टीची निर्मिती होते. म्हणजेच अव्यक्तातून, त्रिगुणातीत आत्म्यातून सगुण साकाराची निर्मिती, जन्म होतो. नसलेल्यातून, काहीच नसलेल्यातून जन्म होणं ही किती आश्चर्यकारक गोष्ट आहे. आपण उदाहरण घेऊ की जे आधी बीज ऐकले समुद्राची आठवला बी असते, हा खरंच सनातन चमत्कार आहे. कुठल्याही वृक्षाची किंवा झाडाची किंवा कशाची निर्मिती होईल तर कठून होईल, बीजातून, बीतून होईल. बी कुठून आलं? फळातून आलं. फळ कुठून आलं? फुलातून आलं. फुल त्या वृक्षातून. वृक्ष कुठून आला? तर बीजातून आलं. हे पहिलं बीज कुठून आलं? हा एक खूप म्हणजे न सुटलेला प्रश्न आहे, कोणालाच न सुटलेला प्रश्न आहे की हे पहिलं बीज कुठून आलं, कसं आलं, हे जाणून घेणं म्हणजेच अक्षराचं ज्ञान. कुठून निर्मिती, मूळ काय, सतत मनुष्याला या गोष्टी जाणून घेण्याची तळमळ आहे की नेमकं काय आहे हे सगळं सृष्टीचं रहस्य, कसं निर्माण झालंय, काय आहे. आणि हे सगळं जाणून घेणं म्हणजे ज्ञान आहे. हे सगळं जाणून घेणं म्हणजे ज्ञान आहे. खरं तर यज्ञ या संकल्पनेबद्दल, शब्दाबद्दल खूप बोलायला. यज्ञ, भौतिक यज्ञ आणि मानसिक यज्ञ ह्या दोन गोष्टी आपल्याला कळल्या. याशिवाय यज्ञाचे खूप प्रकार आहे, अनंत असंख्य प्रकार आहे. जे भौतिक यज्ञ आहे ते भौतिक यज्ञामध्ये कनिष्ठ, मध्यम प्रतीचा, वरिष्ठ, श्रेष्ठ वगैरे. त्याच्यातला द्रव्य यज्ञ हा सर्वात कनिष्ठ आहे, ज्ञान यज्ञ सर्वात वरिष्ठ आहे आणि आत्मज्ञान आणि ईश्वर ज्ञान यज्ञ हा सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे.
हे काही प्राप्ती, जशी जशी प्राप्ती आहे त्याप्रमाणे त्याची श्रेष्ठ कनिष्ठ काय, द्रव्याची प्राप्ती करून देणारा कनिष्ठ यज्ञ, आणखीन त्याच्यापेक्षा जरा बऱ्या विचारांची, बऱ्या गोष्टींची प्राप्ती करून देणारा असेल तो मध्यम असेल, ज्ञान प्राप्ती करून देणारा वरिष्ठ असतो, आत्मज्ञान प्राप्ती करून देणारा श्रेष्ठ. चढत्या पायरीने हे सगळं ब्रह्म किंवा ईश्वर ओळखणं आणि त्याच्याशी जाणीवेनं एकरूप होऊन एकतेच्या ज्ञानानं जीवन जगणं आणि कर्म करणं ही मुक्ती, अशी मुक्तीची आहे. ब्रह्म किंवा ईश्वर ओळखायचा, तो नेमका काय आहे हे समजायचं आणि त्याच्याशी जाणीवेने एकरूप. भौतिक शरीराने तर एकरूप नाही होऊ शकत. कोणामध्ये कोणी विलीन होणं हे भौतिक शरीराने शक्य होत नाहीये. विदुर सुद्धा युधिष्ठिराच्या शरीरात जे विलीन झाले ते आत्मरूप ज्योतीने विलीन झाले. पार्थिव शरीर त्यांचं तसंच पडले. विलीन होणं हे जाणीवेने होत आहे. कसं होत आहे तर जाणीवेने आपल्याला आपण जेव्हा ध्यान करतो किंवा योग निद्रेत असतो, या योग निद्रा किंवा ध्यान या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या जाणीवेने एकरूप होण्याचा शिथिलीकरण आपण करतो. आपण आपल्या एकेका अवयवाचं शिथिलीकरण करत जातो, तर त्यावेळेला आपण कुठेही आपल्या पायाच्या अंगठ्यापासून शिथिलीकरण करायला लागतो, तर आपण कुठेही वाकून आपल्या हाताने त्या पायाला स्पर्श करत नाही. पायाच्या अंगठ्याला मनाच्या जाणीवेने आपण त्या अंगठ्यापाशी पोचतो आणि त्या जाणीवेने तो शिथिल करतो. म्हणजे तो शिथिल झालाय अशी कल्पना करतो. ते जर खात्री असली शिथिल होतं, आपल्या मनाच्या जाणीवेने हे होऊ शकतं याचा विश्वास असला, तर हळूहळू आपोआप ते शक्य. मनाच्या जाणीवेने शिथिलीकरण, काही उपचार पद्धतीने मनाच्या जाणीवेने उपचार केले जातात. मनाच्या जाणीवेने तुम्ही त्या व्यक्तीच्या दुखऱ्या अंगापाशी जाऊन ते जखमा बऱ्या करू शकता, ऑपरेशन करू शकता, त्यातला खराब झालेला, वाईट झालेला भाग काढून टाकू शकता आणि पुन्हा तो त्या जाणीवेने ते पूर्ण मनाच्या जाणीवेने ती जखम बरी करू शकता. अनेक श्रेष्ठ जनांना, योगी जनांना, अभ्यासकांना, साधकांना हे सांगलेले आहे. हे पुन्हा भौतिक पातळीवरचं आहे, व्यावहारिक पातळीवरचं आहे निश्चित. पण यापेक्षा जास्त महत्वाची जी जाणीव आहे ती मनाच्या जाणीवेनी त्या न बघितलेल्या निर्गुण, निराकार, अव्यक्त, अक्षर अशा त्या कुठल्या तरी जे नाही दिसू शकत आहे, कारण त्याचं काहीच नाहीये ना, आकार नाही, रूप नाही, काही नाही, तर दिसणार काय. समोर दिसणाऱ्या गोष्टीशी आपण एकरूप होऊ शकत नाही, तर त्या अशा गोष्टीशी, अभौतिक अशा गोष्टीशी आपण कसं एकरूप. ते मनाच्या जाणीवेने एकरूप होणं, आपण त्या प्रकाशामध्ये विलीन होतो आहोत असं जाणवणं, हे जाणीवेने एकरूप होणं. थोडासा याच्यातला अगदी थोडासा किंचितचा पुसटसा अनुभव आपल्याला, जर आपण पांडिचेरीला गेल्यानंतर श्री अरविंदांच्या तिथं आरोविलामध्ये गेलो आणि तिथे मातृमंदिर आहे, त्या मातृमंदिराच्या आतमध्ये जेव्हा आपण हळूहळू जायला लागतो, आजूबाजूला फक्त स्वच्छ शुद्ध निळसर असा नैसर्गिक प्रकाश पसरलेला असतो. त्यावेळेला आपण जेव्हा ते चढत चढत, सगळी शुभ्रता आजूबाजूला असते आणि आपण जेव्हा ते चढत चढत वर त्या स्फटिक गोलकापर्यंत जे लोक गेलेत त्यांना हा अनुभव आहे, तिथे पोचतो तेव्हा कुठेतरी आपल्या मनाला जाणीव होते की आपण या सगळ्याशी एकरूप होतो. उजेडी राहिलो उजेड होऊ, अशी ती अवस्था. ही मनाची जाणीव आहे आणि या जाणीवेने आपण जेव्हा ईश्वराशी एकरूप होतो तेव्हा तीच मुक्ती आहे, अशी गीतेने मुक्तीची व्याख्या केली. तर या सगळ्या गोष्टी मनाच्या जाणीवेने समजून हे कर्म, मनाच्या जाणीवेने त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे
आणि कर्मही करायचं आहे. मुक्ती म्हणजे कर्मात कर्म नाही न करणं असं कुठेतरी असतं, पण तसं नाही आहे. तर कर्मही करायचं. काय आहे नेमकं कर्म म्हणजे आपण पुढच्या वेळेला बघूया आणि आज इथंच थांबूया. धन्यवाद.